दत्तगुरू त्यांच्या गायीला म्हणतात, ही कथा बघून दुर्लक्ष करणारा मनुष्य कायम पापात राहील आणि माझी ही कथा ऐकणारा मनुष्य कधीच गरीब राहणार नाही आणि पुढच्या काही क्षणात या मनुष्याचे कितीही मोठे पाप, त्याच्यावर केलेली कर्णेबाधा, वाईट शक्तींचा प्रभाव सर्व काही मी जळून खाक करीन. ही कथा आयुष्यात फक्त एकदा ऐकल्याने आपल्याला मनोइच्छित मोठे फळ प्राप्त होते आणि दत्तगुरू स्वतः आपल्या शत्रूंना, आपला वाईट विचार करणाऱ्यांना, आपल्यावर जळणाऱ्यांना, आपल्याला श्राप देणाऱ्यांना फटकावतात. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याचा विचार करू नका. या कथेत इतकी शक्ती आहे की तुमचे कितीही मोठे रोग, आजार, गरिबी, साडेसाती, कितीही मोठे दोष सर्वांचा नाश करण्याची शक्ती या कथेत आहे. दत्तगुरू म्हणतात, या कथेचे फळ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहाल. या कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने श्री गुरुदेव दत्त, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि 2 दत्तगुरूंच्या भक्तांना आजची कथा या क्षणी शेअर करा. तुमच्या भोवती दत्तगुरूंचे रक्षा कवच तयार होऊन थक्क करणारी अनुभूती येईल. दत्तगुरू प्रेमाने सर्वांना कथा सांगायला सुरुवात करतात. एकेकाळी चांदपूर नावाचे एक गाव होते. चांदपूर शहराच्या मध्यभागी एक विशाल प्राचीन पिंपळाचे झाड आपल्या फांद्या पसरून रहिवाशांना सावली देत होते. जणू ते शहराचे शांत पहारेकरी होते. येथे शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींपैकी एक शेठ शांतीप्रसाद राहत होते. शांतीप्रसाद यांचे नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसे होते. शेठ शांतीप्रसाद एक सावकार होते. म्हणजे ते गरजू लोकांना पैसे उधार देत असे. परंतु त्यांचा सावकार व्यवसाय शहरातील इतर लोभी सावकारांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. केवळ चांदपूर शहरातील रहिवासीच नव्हे तर दूरवरच्या गावांमधून, शहरांमधून आणि अगदी शेजारील राज्यांमधूनही लोक त्यांच्या संकटात आर्थिक मदत मागण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. ते असीम करुणामय होते. एखाद्याचे दुःख पाहून त्यांचे हृदय मेणासारखे वितळत असे आणि ते शक्य तितकी मदत करण्यास उत्सुक असत, जरी त्यांचा कोणताही आर्थिक फायदा नसला तरीही. आणि दुसरे म्हणजे त्यांची देवावर अढळ श्रद्धा होती आणि ते जैन धर्माचे अविभाज्य भाग होते. एकदा काही मैलांवर असलेल्या दुसऱ्या शहरातील चुट्टन आणि महेश नावाचे 2 कुप्रसिद्ध ठग काही कारणास्तव या गावाजवळून जात होते. त्यांचा डाव लोकांना फसवून त्यांची संपत्ती बळकावण्याचा होता. ते चांदपूरजवळ येताच शांतीप्रसाद यांच्या कीर्ती, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा साधेपणा यांच्या कथा त्यांच्या कानावर येऊ लागल्या. त्यांना शांतीप्रसाद यांच्याबद्दल वाटसरूंकडून, चहाच्या दुकानांवरून आणि धर्मशाळांमध्ये राहणाऱ्या लोकांकडून ऐकू आले. प्रत्येक जण त्यांच्या गुणांची स्तुती करत होता. हे सर्व ऐकून धूर्त चुट्टनच्या डोळ्यात एक दृष्ट चमक आली. त्याने त्याचा साथीदार महेश, जो स्वभावाने थोडासा मंदबुद्धीचा होता पण चुट्टनचा आंधळा भक्त होता, त्याला बाजूला घेतले आणि म्हणाला, अरे भाऊ महेश, मी काय विचार करतोय ते काळजीपूर्वक ऐक. चांदपूरचा हा शेठ शांतीप्रसाद, ज्याची परोपकाराची कृतज्ञता इतकी प्रसिद्ध आहे, आपण त्याच्याकडे जाऊन आपले नशीब का आजमावू नये? त्याच्याकडून मोठी रक्कम उधार घेऊन जर ती कधीही परत दिलीच नाही तर? तो एक साधा देवभिरू माणूस आहे, मग तो आपले काय नुकसान करेल? हे ऐकून महेश, ज्याने नेहमीच चुट्टनला त्याच्या सर्व योजनांमध्ये पाठिंबा दिला होता, त्याने आपली जाड मान खाजवली आणि म्हणाला,
गुरु, तुम्ही बरोबर आहात. अशा मूर्ख आणि भोळ्या लोकांना फसवण्यात खरी मजा आहे. आपण तेच करू. आज जेव्हा आपण त्याला आपला बळी बनवू तेव्हा शेठचा सर्व प्रामाणिकपणा आणि प्रसिद्धी चकनाचूर होईल. ही धूर्त योजना आखल्यानंतर दोन्ही फसवणूक करणारे त्यांचे फाटलेले कपडे थोडेसे जुळवून घेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत नम्रता आणि असहाय्यता दाखवत शेठ शांतीप्रसादच्या हवेलीकडे निघाले. हवेलीच्या भव्य गेटवर पोहोचल्यानंतर त्यांनी द्वारपालाला त्यांच्या भेटीची माहिती दिली आणि शेठजींना भेटण्याची परवानगी मागितली. थोड्याच वेळात त्यांना आत नेण्यात आले. शेठ शांतीप्रसाद त्याच्या खोलीत एका साध्या गादीवर बसून काही गोष्टींचा आढावा घेत होते. त्याच्या चेहऱ्यावर तेच परिचित सौम्य हास्य होते. दोन्ही फसवणूक करणाऱ्यांनी शेठजींना अगदी नाट्यमय पद्धतीने नमस्कार केला. जवळजवळ त्यांच्या पाया पडले. अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत चुट्टन म्हणाला, शेठजी, आम्ही दोघे भाऊ एका दूरच्या अज्ञात गावातून मोठ्या आशेने तुमच्या दाराशी आलो आहे. तुमच्या कीर्ती आणि दयाळूपणाच्या कथा ऐकूनच आम्हाला इथे येण्याचे धाडस झाले आहे. आमची सर्व पिके सुकली आहेत. शेतात एकही धान्य उगवलेले नाही. आमची जनावरे उपासमारीने मरत आहेत आणि आमची मुले अन्नासाठी भिक्षा मागत आहेत. चुट्टन पुढे म्हणाला, या वर्षी भगवान इंद्राच्या कृपेने चांगला पाऊस पडण्याची चिन्हे दिसत आहेत. आम्हाला आशा आहे की जर आम्हाला वेळेवर बियाणे आणि खत मिळाले तर या वर्षी आमचे भरपूर पीक होईल. म्हणूनच आम्ही आमच्या शेतांना परत मिळवण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी काही पैसे उधार घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. शेठ शांतीप्रसाद यांनी धीराने सर्व काही ऐकले. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वासाचा किंवा जास्त सहानुभूतीचा भाव नव्हता. ते क्षणभर गप्प राहिले, जणू काही त्यांच्या डोळ्यात पाहून सत्य ओळखण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांच्याकडे पाहत राहिले. मग ते शांतपणे म्हणाले, अरे भाऊ, संकट कुणावरही येऊ शकते. इतके नाराज का व्हायचे? मी तुम्हाला तुमच्या कर्जाचे विशिष्ट कारण किंवा तुमच्या गावचा पत्ता विचारला नाही. मला ते सर्व जाणून घेण्यात रस नाही. फक्त तुम्हाला किती पैसे हवे आहेत आणि तुम्ही ते कधी परत करायचे ठरवले आहे ते स्पष्टपणे सांगा. माझे व्यवहार नेहमी सरळ आणि स्पष्ट असतात. शेठजींच्या अनपेक्षित साधेपणाने आणि थेट प्रश्नाने दोन्ही फसवणूक करणाऱ्यांना मनापासून हसू आले. त्यांना वाटलं की त्यांची योजना यशस्वीरित्या पुढे जात आहे. चुट्टन लगेच म्हणाला, शेठजी, तुमच्या महानतेबद्दल मी ऐकलेल्या कौतुकापेक्षा तुम्ही जास्त आहात. आम्हाला जास्त धन नको आहे. फक्त 2000 रुपयांची मदत हवी आहे आणि हे कर्ज आमचे पीक तयार होऊन विकले जाईल तेव्हा मी तुम्हाला व्याजासह खूप लवकर परत करेन. शेठ शांतीप्रसादांनी आपली लेखणी उचलली आणि म्हणाले, ठीक आहे, 2000 रुपये मोठी रक्कम नाहीये, पण भाऊ, तुम्ही म्हणाला होता की तुम्ही ते खूप लवकर परत कराल. हे लक्षात ठेवा. प्रत्येक व्यवहारासाठी स्पष्टता आवश्यक असते. शेठजींचा अंतिम मुदतीचा उल्लेख ऐकून चुट्टनच्या धूर्त मनात आणखी एक धूर्त योजना तयार झाली. त्याला वाटलं की जर त्याने अवास्तव मुदत दिली तर शेठ एकतर नकार देईल किंवा त्याच्या फसवणुकीला बळी पडेल. अगदी धूर्त आवाजात, जणू काही खूप खोलवर बोलत असल्यासारखे तो म्हणाला, शेठजी, तुम्ही एक शहाणे मनुष्य आहात. तुम्हाला माहिती आहे की कर्ज हे कर्ज असते, आत्म्यावर ओझे असते. आम्हाला हे ओझे या जन्मात फेडायचे आहे. पण जर दुर्दैवाने नशिबाने वेगळे ठरवले आणि आम्ही या जन्मात हे कर्ज फेडू शकलो नाही तर काय? आम्ही वचन देतो की आमच्या पुढच्या जन्मात आम्ही कोणतेही रूप धारण केले तरीही आम्ही हे कर्ज व्याजासह फेडू.
असे म्हणत चुट्टनने महेशकडे डोळे मिसकावले. माझी हुशारी पहा. महेशला त्याच्या गुरूंच्या आश्चर्यकारक चतुराईचा अभिमान होता. दोघेही शांतपणे शेठच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. त्यांना वाटलं की शेठ त्यांना फटकारेल आणि त्यांना दूर पाठवेल किंवा त्यांच्या मूर्खपणावर हसेल. पण शेठ शांतीप्रसादच्या चेहऱ्यावर राग किंवा हास्य दिसत नव्हते. ते काही क्षण गंभीरपणे विचार करत राहिले. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, बरं, तुम्ही जे बोलता त्यात एक प्रकारची सत्यता आहे. कर्माचा हिशोब जन्माजन्मापर्यंत तुमच्या मागे लागतो. मला यावर आणि तुमच्या हेतूंवर पूर्ण विश्वास आहे. जर तुम्ही या जन्मात ते फेडू शकत नसाल तर पुढच्या जन्मात ते फेडा. मला काहीही आक्षेप नाही. मग त्यांनी जवळच्या हिशोबात व्यस्त असलेल्या त्यांच्या कारकुनाला हाक मारली. मुशींजी, कृपया इथे या. या 2 गृहस्थांच्या नावाने एक नवीन खाते उघडा आणि त्यांना 2000 रुपये रोख द्या आणि खातेवहीत स्पष्टपणे लिहा की मुद्दल आणि त्यावरील व्याज पुढील जन्मात घेतले जाईल. मुंशीजी शेठजींकडे अविश्वासाने पाहत म्हणाले, पण शेठजी, तुम्ही काय म्हणत आहात? पुढच्या जन्मात कर्जाची परतफेड? शेठ शांतीप्रसाद मुंशीजींना म्हणाले, पण आणि वगैरे काहीही नाही मुंशीजी. अनावश्यकपणे हस्तक्षेप करू नका. मी सांगतो तसे करा. या दोघांना पैसे द्या आणि ते सांगतात तसे खाती वहीत नोंदवा. मुंशीजी गप्प राहिले. त्यांना माहीत होते की शेठजींनी एकदा निर्णय घेतला की ते कधीही मागे हटत नाहीत. त्यांनी असहाय्यपणे डोके हलवले आणि म्हणाले, ठीक आहे शेठजी, जशी तुमची इच्छा. शेठजींच्या प्रतिक्रियेने चुट्टन आणि महेश स्तब्ध झाले. त्यांनी त्यांना फटकारण्याची अपेक्षा केली होती, परंतु परिस्थिती उलटली होती. शेठजींनी त्यांची अविश्वसनीय अटच मान्य केली नाही, तर त्यांना ताबडतोब पैसे देण्याचे आदेशही दिले. त्यांना त्यांच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. मनातील अनेक शंका घेऊन मुंशीजींनी एक नवीन खातेवही उघडली. ही रक्कम पुढील जन्मात व्याजासह परत केली जाईल असे त्यात लिहिले गेले. लेखी करार पूर्ण झाल्यानंतर मुंशीजींनी चुट्टन आणि महेशांना त्यावर सही करण्यास किंवा त्यांच्या अंगठे ठसे लावण्यास सांगितले. त्यांनी सहजतेने पैसे न मोजता उचलले आणि ते त्यांच्या खिशात ठेवले. मग शेठजींचे भरपूर आभार मानत आणि त्यांच्या उदारतेचे आणि महानतेचे खोटे गुणगान गात ते तेथून निघून गेले. जणू काही त्यांनी एक शक्तिशाली किल्ला जिंकला आहे. त्यांचे चेहरे विजयी अभिमानाने चमकत होते आणि त्यांची चाल अभिमानाने भरलेली होती. ते दोघेही आनंदी होते की त्यांनी शेठ शांतीप्रसाद यासारख्या प्रसिद्ध आणि बुद्धिमान माणसाला इतक्या सहजपणे मूर्ख बनवले. ते निघताच हवेलीच्या गेटमधून बाहेर पडताच शेठजींचा जुना आणि अनुभवी कारकून शेठजींकडे वेगाने आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि त्रास स्पष्टपणे दिसत होता. त्याने हात सोडून म्हटले, महाराज, जर मी तुमच्या कामात व्यत्यय आणला असेल तर मी माफी मागतो, पण तुम्ही योग्य काम केले आहे हे माझे हृदय मान्य करण्यास नकार देते. तुम्हाला खरोखर माहीत नाही का की ते दोघेही फसवणूक करणारे आहेत? त्यांच्या चेहऱ्यावर आणि शब्दांवरून धूर्तपणा दिसत होता. ते कधीही हे पैसे परत करण्याचा विचार करणार नाहीत. शांतीप्रसाद मंद हसले. कारकून पुढे म्हणाला, आणि साहेब, तुम्ही ज्या प्रकारच्या कागदपत्रांची तयारी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ते त्यांच्या पुढच्या जन्मात कर्ज फेडतील, त्यानुसार आपण या जन्मात त्यांच्याकडून हे पैसे कायदेशीररित्याही वसूल करू शकत नाही. कोणतेही न्यायालय आपली याचिका स्वीकारणार नाही. तरीही तुम्ही त्यांना जाणून बुजून हे पैसे का दिले? हे तुमचे पैसे पाण्यात टाकण्यासारखे आहे. मुंशीजींच्या आवाजात निराशा आणि चिडचिड दोन्ही होते. शेठ शांतीप्रसादांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मुंशीजींच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने म्हणाले,
मुंशीजी, तुम्ही विनाकारण इतकी काळजी करत आहात. मी हे सर्व जाणून बुजून केले. मला त्यांच्या डोळ्यातील धूर्तपणा आणि त्यांच्या हृदयात कपट स्पष्टपणे दिसत होते. पण तुम्हाला हे लगेच समजणार नाही. पण तरीही तुम्ही माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. मुंशीजी, कोणत्याही प्रकारचे कर्ज, मग ते पैशांचे असो, वस्तूंचे असो किंवा कोणाच्या उपकाराचे असो, हे कर्मासारखे आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला या जन्मात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ पुढील जन्मातही भोगावे लागते, त्याचप्रमाणे या जन्मात घेतलेले कर्ज किंवा केलेले कोणतेही अपूर्ण कर्म पुढील जन्मातही त्या व्यक्तीवर चिकटून राहते. पण तरीही मुंशीजींना फक्त असे वाटले की शेठजींनी त्यांच्या उदारतेत आणि निरागसतेत 2000 रुपये वाया घालवले आहेत. निराश होऊन मुंशीजी शांतपणे आपल्या कामाला लागले. पण शेठजींच्या बोलण्याने त्यांचे मन अस्वस्थ राहिले. दरम्यान 2 फसवणूक करणारे चुट्टन आणि महेश चांदपूर शहराच्या हद्दीतून निघून आनंदाने त्यांच्या मार्गावर होते. त्यांचे पोट हास्याने भरले होते. पोटावर थाप मारत महेश म्हणाला, वा गुरु चुट्टन, मला तुमच्या शहाणपणाची खात्री पटली आहे. हा शेठ आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मूर्ख आणि भोळा आहे. मी विचार करत होतो की जेव्हा त्याला पुढच्या जन्माबद्दल कळेल तेव्हा तो आम्हाला त्याच्या हवेलीतून हाकलून लावेल, आम्हाला शिवीगाळ करेल आणि कदाचित शहराच्या पोलीस अधिकाऱ्यालाही फोन करेल. पण त्या मूर्खाने कोणताही संकोच न करता आम्हाला मोठी रक्कम, पूर्ण 2000 रुपये उधार दिले. चुट्टनने मिशा फिरवत म्हटले, अरे महेश, हे काहीच नाही. त्या मूर्खाने पुढच्या जन्मात हे कर्ज कोण फेडणार याचा विचारही केला नाही. आणि जरी त्याने केला तरीही तो आपल्याला कसे शोधेल? तो यमराजाच्या खात्यात आमची नावे आणि पत्ते लिहिल का? दोन्ही गुंड जोरजोरात हसले. त्यांच्या हास्यात शेठच्या साधेपणाची थट्टा आणि स्वतःच्या यशाचा अभिमान यांचे मिश्रण होते. महेश म्हणाला, बरं, काही हरकत नाही. हा आपला खरा विजय आहे. आता या 2000 रुपयांसह आपण काही दिवस इतर गोष्टी करू शकू आणि नंतर आपण नवीन बळींच्या शोधात निघून जाऊ. चुट्टनने सहमतीने मान हलवली. अगदी बरोबर. हा विचार मनात ठेवून दोन्ही गुंड त्यांच्या विचारांमध्ये हरवलेले, त्यांच्या भविष्यातील योजनांचा विचार करत त्यांची पावले वेगाने पुढे चालू लागले. त्यांच्या कृतींचे परिणाम त्यांना किती वेगाने आणि किती विचित्रपणे कळतील याची त्यांना कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुमारे 50 कोस अंतर कापल्यानंतर ते एका नवीन अपरिचित गावात पोहोचले. गाव लहान होते आणि शेतांनी वेढलेले होते. रात्र होत होती आणि ते आश्रयाच्या शोधात होते. ते धर्मशाळा शोधण्याचा प्रयत्न करत गावात फिरत होते. परंतु त्या छोट्या गावात अशा कोणत्याही सुविधा नव्हत्या. शेवटी थोडा वेळ भटकल्यानंतर त्यांना गावाच्या एका कोपऱ्यावर एक साध्या मातीने बांधलेले घर दिसले. बाहेर एक दिवा चमकत होता. त्यांना लवकरच एक जागा सापडली. ते एका शेतकऱ्याचे घर होते. दोघांनीही धाडस केले आणि दार ठोठावले. थोड्या वेळाने एक मध्यमवयीन कष्टकरी शेतकरी हातात कंदील घेऊन बाहेर आला. त्याचा चेहरा थकलेला होता आणि नैसर्गिक साधेपणाने भरलेला होता. अत्यंत नम्रतेचे नाटक करत चुट्टन म्हणाला, भाऊ, आम्ही दोघेही परदेशी प्रवासी आहोत. आम्हाला चालण्याचा कंटाळा आला आहे आणि आधीच उशीर झाला आहे. रात्रीसाठी तुमच्या घरी काही निवारा मिळू शकतो का? आम्ही बाहेर वरांड्यात कुठेही झोपू. शेतकऱ्याने त्या दोघांना वरून आणि खालून दोन्हीकडून पाहिले. ते निस्तेज आणि अस्वच्छ दिसत होते. शेतकऱ्याचे मन दयाळू होते. तो म्हणाला, ठीक आहे भाऊ, अतिथी हे देवाचे रूप आहे. मी आत्ताच तुमच्यासाठी काही व्यवस्था करतो. असे म्हणत शेतकऱ्याने त्याच्या घराच्या स्वच्छ बाहेरील अंगणात 2 जुने पण मजबूत खाटके पसरले. मग त्याने
एका घागरीतून पाणी आणले आणि त्यांना पाणी प्यायला दिले. तो म्हणाला, बंधूंनो, जर तुम्हाला भूक लागली असेल आणि मी देत असलेले साधे जेवण खायचे असेल तर मी तुम्हाला जेवणही देऊ शकतो. चुट्टन लगेच म्हणाला, नाही नाही भाऊ, त्याची काहीच गरज नाही. आम्हाला सध्या भूक नाही आहे. या काळ्या रात्री तुम्ही आम्हाला तुमच्या घरात आश्रय दिला आहे. आमच्यासाठी हेच पुरेसे आहे. तुमचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. खरं तर त्यांनी शेठकडून फसवून घेतलेले पैसे त्यांच्याकडे होते, जे त्यांनी वाटेत एका धाब्यावर पोटभर खाल्ले होते. दोन्ही फसवणूक करणाऱ्यांनी शेतकऱ्याचे आभार मानले आणि पाय पसरून त्यांच्या खाटेवर झोपी गेले. दिवसभराचा थकवा आणि भविष्याच्या आनंदी स्वप्नांमुळे त्यांना लवकरच झोप लागली. शेतकरीही त्याच्या घरात गेला आणि झोपी गेला. मध्यरात्र झाली असावी. आजूबाजूला एक खोल शांतता होती. फक्त तरसांचा आवाज आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याने शांतता भंग झाली. अचानक चुट्टनला काही अस्पष्ट आवाज ऐकू आले. सुरुवातीला त्याला वाटलं की हा एक भ्रम आहे किंवा कदाचित वाऱ्याचा आवाज आहे. पण जेव्हा तो आवाज अधिक स्पष्ट आणि नियमित झाला तेव्हा तो अचानक जागा झाला. त्याचे हृदय काहीतरी वाईट होईल या भीतीने धडधडू लागले. एका अज्ञात भीतीमुळे त्याने शेजारी झोपलेल्या महेशला हादरवून जागे केले. महेश गाढ झोपेत होता आणि मोठ्या कष्टाने तो कुरकुरत जागा झाला. त्याने झोपलेल्या डोळ्यांनी विचारले, काय झाले गुरुजी? तुम्ही मला इतक्या रात्री का उठवले? चुट्टन कुजबुजला, शांत रहा आणि लक्षपूर्वक ऐका. मला वाटतं जवळच कोणीतरी आहे. जणू काही कोणीतरी बोलत आहे, पण मला समजत नाही की कोण बोलत आहे आणि तो इतक्या रात्री इथे काय करत आहे. त्या दोन्ही गुंडांनी त्या गूढ आवाजांना लक्षपूर्वक ऐकले. आवाज खूप मंद होता, पण तो स्पष्टपणे संभाषणासारखा वाटत होता. ते त्यांच्या 4 पायांच्या खाटांवरून खूप काळजीपूर्वक उठले आणि आवाज शोधत आजूबाजूला पाहू लागले. ती चांदण्याची रात्र होती, पण थोडे धुके होते. त्यांनी अंगण आणि आजूबाजूच्या शेतातही पाहिले, पण त्यांना एकही माणूस दिसला नाही, अगदी जवळही नाही. हे आवाज कुठून येत आहेत याबद्दल ते गोंधळले होते. थोड्या अंतरावर शेतकऱ्याच्या अंगणाच्या एका कोपऱ्यात जिथे काही चारा होता, तिथे 2 बांधलेले बैल शांतपणे रवंथ करत उभे होते. सुरुवातीला त्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही, पण जेव्हा त्यांना माहितीचा दुसरा कोणताही स्रोत सापडला नाही तेव्हा त्यांनी जवळून लक्ष दिले. त्यांच्याकडे पाहत आणि त्यांचे संभाषण ऐकत ते जागीच थांबले. पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन ते घाबरून गेले. त्यांचे केस टोकांवर उभे राहिले आणि त्यांचे तोंड उघडे पडले. प्रत्यक्षात ते गूढ आवाज त्या 2 बैलांचे होते, जे एकमेकांशी स्पष्ट मराठीत बोलत होते, जणू ते मानव आहेत. महेशने अविश्वासाने डोळे चोळले आणि नंतर चुट्टनकडे पाहिले. त्याचा मोठा चेहरा भीतीने भरला होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, गुरु, मी स्वप्न पाहत आहे की मी वेडा झालो आहे. हे बैल मानवी भाषेत बोलत आहेत. मी असे कधीही काहीही ऐकले नाही, अगदी कथांमध्येही नाही. चुट्टन स्वतः घाबरला होता, पण त्याने त्याची चिंता दाबली. तो म्हणाला, मलाही आश्चर्य वाटते भाऊ महेश. हे अविश्वसनीय आहे, पण ते एक कटू सत्य आहे. हे दोन्ही बैल एकमेकांशी अगदी तुझ्या आणि माझ्यासारखेच बोलत आहेत. हा काही भ्रम आहे की देवाचा चमत्कार आहे, मला समजत नाही. काही वेळ ते दोघेही भीती आणि आश्चर्यात बुडाले होते. मग चुट्टनच्या धूर्त मनातील भीतीने त्याला ग्रासले. त्याने महेशला त्यांचे संभाषण शांतपणे ऐकण्याचा इशारा केला. काही विचार केल्यानंतर चुट्टन आणि महेश भिंतींच्या मागे लपले आणि दोन्ही बैलांचे संभाषण अतिशय लक्षपूर्वक ऐकत राहिले. एक बैल, जो वयस्कर आणि कमकुवत दिसत होता, त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि दुसऱ्या बैलाला म्हणाला, मित्रा, ही आपली शेवटची रात्र आहे असे दिसते. उद्या सकाळी आपण कदाचित पुन्हा कधीही
एकमेकांना भेटू शकणार नाही. त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता आणि दुःख होते. दुसरा बैल, जो तुलनेने तरुण आणि बलवान होता, त्याने उत्तर दिले, हो मित्रा, मीही तुला हेच सांगणार होतो. माझे मनही असेच काहीतरी म्हणत आहे. पण आधी मला सांग की तुलाही आपली शेवटची रात्र का वाटते? पहिला बैल म्हणाला, मित्रा, हा शेतकरी माझा सध्याचा मालक. माझ्या मागच्या जन्मात मी माणूस असताना मी 200 रुपये उधार घेतले होते. दुर्दैवाने त्या जन्मात मी ते कर्ज फेडू शकलो नाही आणि मी मेलो. म्हणून त्या अपूर्ण कर्मामुळे आणि न भरलेल्या कर्जामुळे मी या जन्मात बैल म्हणून जन्माला आलो आणि या शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून दिवसरात्र काम करून त्याच्या नांगराला आणि गाडीला बांधून मी ते 200 रुपयांचे कर्ज हळूहळू फेडले आहे. उद्या माझे श्रम आणि सेवा अगदी 200 रुपयांपर्यंत वाढतील आणि माझे कर्ज फेडताच मी पहाटे या बैलाचे शरीर सोडून देईन. म्हणजेच मी मरेन आणि या जीवनातून मुक्त होईन. बैलाच्या आवाजात एक विचित्र समाधान होते. दुसरा बैल खोल सहानुभूतीने म्हणाला, अरे तर बस मित्रा, तुझी कहाणी ऐकून मला दुःख झाले, पण समाधानही झाले की तुझे दुःख आता संपणार आहे. मित्रा, आता तू वेगळेपणाबद्दल का बोललास ते सांग. तुला काय होणार आहे? पहिला बैल म्हणाला, मित्रा, तू भाग्यवान आहेस की फक्त 200 रुपयांचे छोटे कर्ज घेतल्यामुळे तू लवकरच या पशुजीवनातून मुक्त होशील. पण माझ्या नशिबात लिहिले आहे की किती महिने आणि कदाचित वर्षे अशाच प्रकारचे दुःख आणि यातना सहन कराव्या लागतील, कोण जाणे. त्याच्या आवाजात खोल निराशा होती. ते कसे मित्रा? दुसऱ्या बैलाने विचारले. तुझे इतके मोठे कर्ज काय आहे? तेव्हा पहिला बैल म्हणाला, मी तुला थेट पैसे देत नाही, पण माझ्या कृतींचे परिणाम पहा. उद्या दुसरा माणूस येथे येईल आणि मला शेतकऱ्यापासून, माझ्या मालकापासून जबरदस्तीने हिरावून घेईल आणि मला त्याच्यासोबत घेऊन जाईल. पुढील काही महिने किंवा कदाचित त्याहूनही जास्त काळ मला त्या क्रूर नवीन माणसाचे कठोर छळ सहन करावे लागतील. तो मला रात्रंदिवस काम करायला लावेल, मला उपाशी आणि तहानलेला ठेवेल आणि थोड्याशा सुखीसाठी मला निर्दयीपणे मारेल. दुसऱ्या बैलाने आश्चर्याने म्हटले, पण तो दुसरा माणूस तुला या दयाळू शेतकऱ्याकडून का हिरावून घेईल? हा शेतकरी त्याला त्याचा बैल का देईल? विशेषतः जेव्हा तू इतका निरोगी आणि त्याच्यासाठी इतका उपयुक्त आहेस. पहिला बैल उसासा टाकून म्हणाला, भाऊ, हे माझ्या दुर्दैवाचे टोक आहे. हे माझ्या मागील जन्मातील वाईट कर्मांचे परिणाम आहेत. म्हणूनच हा गरीब साधा शेतकरी, जो स्वतः खूप गरीब आहे, त्याने काही काळापूर्वी त्या दुसऱ्या धूर्त माणसाकडून कर्ज घेतले आहे आणि अजूनही ते परत करू शकलेला नाही. उद्या तो माणूस त्याचे कर्ज वसूल करण्यासाठी येथे येईल आणि जेव्हा आपला गरीब शेतकरी त्याच्या असहाय्यतेमुळे पैसे देऊ शकत नाही, तेव्हा तो मला या शेतकऱ्याची सर्वात मौल्यवान संपत्ती त्याच्यासोबत ओढून नेईल, काठीने मारहाण करेल आणि मला त्याच्यासोबत जाण्यास भाग पाडले जाईल, जेणेकरून शेतकरी त्याचे काही कर्ज फेडू शकेल. हे ऐकून दुसरा बैल अत्यंत दुःखी झाला. तो म्हणाला, अरे मग हे खरोखरच तुमच्यासाठी खूप दुःख आणि दुःखाची बाब आहे. मित्रा, मला तुमच्याबद्दल पूर्ण आणि खरोखर सहानुभूती आहे. हे जाणून माझे हृदय देखील दुःखाने भरले आहे. मग पहिला बैल म्हणाला, हे सर्व माझ्या मागील जन्मातील काही वाईट कृत्य आहे मित्रा, ज्याचे परिणाम मला या जन्मात असे भोगावे लागत आहेत. म्हणूनच आपल्याला या जन्मात हे सर्व भोगावे लागेल, त्यातून सुटका नाही. अन्यथा सर्वशक्तिमान न्यायी देव आपल्याला या जन्मात बैल का बनवेल? त्याने आपल्याला मानवी जन्म दिला असता. दुसऱ्या बैलाने होकार दिला आणि म्हणाला, तू अगदी बरोबर आहेस मित्रा. कर्माचा नियम
अपरिवर्तनीय आहे. बरं, या दुःखद गोष्टी बाजूला ठेवूया. तुला आणि मला या आयुष्यात आपल्या कर्मांची शिक्षा आधीच मिळाली आहे किंवा नजीकच्या भविष्यात मिळेल. पण मला त्या 2 माणसांबद्दल खूप दुःख आणि काळजी वाटते, जे काही काळापूर्वी या शेतकऱ्याच्या घरी पाहुणे म्हणून आले होते आणि आता ते अंगणात झोपले आहेत. दुसऱ्या बैलाने आवाज कमी केला आणि म्हणाला, त्यांनी काय केले? भाऊ, त्यांनी काय केले नाही ते विचार. ते दोघे, ज्यांना तू सामान्य प्रवासी समजतोस, ते प्रत्यक्षात मोठे फसवणूक करणारे आहेत. त्यांनी आधीच त्यांच्या गोड बोलण्याने असंख्य निष्पाप आणि साध्या लोकांना फसवले आहे. त्यांनी त्यांची बचत लुटली आहे आणि आता जवळच्या चांदपूर शहरातील शांती प्रसादांना, एक अतिशय दयाळू आणि धार्मिक माणसाला, कर्जाच्या बहाण्याने 2,000 रुपये घेऊन त्यांना फसवून ते येथे आले आहेत. त्यांना वाटतं की त्यांनी त्यांना फसवलं आहे आणि ते कधीही पकडले जाणार नाहीत. हे ऐकून पहिल्या बैलाने खोल चिंता व्यक्त केली आणि म्हणाला, अरे, त्यांनी किती भयानक कृत्य केलं आहे. शेठ शांतीप्रसाद हा देवासारखा माणूस आहे, तर 2,000 रुपयांचे हे मोठे कर्ज फेडण्यासाठी त्यांना पुढच्या जन्मात निश्चितच त्या शेठचे गाढव किंवा इतर कोणतेही ओझे असलेले प्राणी बनावे लागेल. त्या जन्मात त्यांना इतके दुःख सहन करावे लागेल. तुला काय म्हणायचं आहे? पहिल्या बैलाने विचारले. ते सामान्य प्रवाशांसारखे दिसत होते. त्यांनी असे काय केले आहे की तुला त्यांची इतकी दया येते? बैलांकडून हे ऐकून, जे स्पष्टपणे त्या 2 फसवणूक करणाऱ्या चुट्टन आणि महेश यांच्याबद्दल होते, त्यांचे कान टवकारले, त्यांचे हृदय धडधडले. त्यांनी श्वास रोखून आणखी लक्षपूर्वक ऐकले. दुसऱ्या बैलाने आवाज कमी केला आणि म्हणाला, त्यांनी काय केले? भाऊ, त्यांनी काय केले नाही ते विचार. ते दोघे, ज्यांना तू सामान्य प्रवासी समजतोस, ते प्रत्यक्षात मोठे फसवणूक करणारे आहेत. त्यांनी आधीच त्यांच्या गोड बोलण्याने असंख्य निष्पाप आणि साध्या लोकांना फसवले आहे. त्यांनी त्यांची बचत लुटली आहे आणि आता जवळच्या चांदपूर शहरातील शांती प्रसादांना, एक अतिशय दयाळू आणि धार्मिक माणसाला, कर्जाच्या बहाण्याने 2,000 रुपये घेऊन त्यांना फसवून ते येथे आले आहेत. त्यांना वाटतं की त्यांनी त्यांना फसवलं आहे आणि ते कधीही पकडले जाणार नाहीत. हे ऐकून पहिल्या बैलाने खोल चिंता व्यक्त केली आणि म्हणाला, अरे, त्यांनी किती भयानक कृत्य केलं आहे. शेठ शांतीप्रसाद हा देवासारखा माणूस आहे, तर 2,000 रुपयांचे हे मोठे कर्ज फेडण्यासाठी त्यांना पुढच्या जन्मात निश्चितच त्या शेठचे गाढव किंवा इतर कोणतेही ओझे असलेले प्राणी बनावे लागेल. त्या जन्मात त्यांना इतकं दुःख सहन करावं लागेल की त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग घामाने भिजेल आणि ते भीतीने थरथर कापतील. महेश थबकला आणि चुट्टनला म्हणाला, गुरु, तुम्ही हे सर्व ऐकलं का? या जन्मात या 2 बैलांना त्यांच्या मागील जन्मातील एक छोटेसे कर्ज फेडण्यासाठी बैल बनावे लागले. त्यांना खूप छळ सहन करावा लागला आणि ते शेठ शांतीप्रसाद यांचे 2,000 रुपयांचे मोठे कर्ज, जे आपण जाणून बुजून फसवणूक करून घेतले होते, ते फेडण्यासाठी आपल्याला पुढच्या जन्मात गाढव बनावे लागेल आणि किती वर्ष ते ओझे वाहून घ्यावे लागेल कुणाला माहिती. आपल्याला मारहाण सहन करावी लागेल. भाऊ महेश, मी माझ्यासोबत असे कधीही होऊ देणार नाही. आता मी शेठ शांतीप्रसादच्या कर्जाचा एक पैसाही माझ्या डोक्यावर घेणार नाही. मी या जन्मात त्याचे सर्व पैसे व्याजासह परत करेन आणि आजपासून मी फसवणूक आणि फसवणुकीचा हा व्यवसाय कायमचा सोडून देईन. मी माझे उर्वरित आयुष्य कठोर परिश्रम करून, प्रामाणिकपणे जगून आणि गरीब आणि गरजूंची सेवा करून घालवण्याची प्रतिज्ञा करतो, जेणेकरून या आयुष्यात केलेली सर्व पापे धुतली जातील आणि पुढच्या आयुष्यात मी गाढव बनण्यापासून मुक्त होईन. चुट्टनच्या आवाजात दृढ निश्चय होता. महेशने लगेच होकार दिला आणि म्हटले, हो गुरुजी, तुम्ही अगदी बरोबर आहात. मी तुमच्यासोबत आहे.
आपण दोघेही सकाळच्या पहिल्या किरणांसोबत चांदपूरला परत जाऊ आणि प्रत्येक रुपया शेठला परत करू. मी अशीही शपथ घेतो की आत्तापासून मी कधीही कुणालाही फसवणार नाही, तर कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने माझे जीवन जगेन. यानंतर दोन्ही फसवणूक करणारे त्यांच्या खाटांवर झोपले, पण झोप त्यांना शांत अशी लागलीच नाही. झोपल्यानंतरही त्यांना शांती मिळालीच नाही. रात्रभर त्यांना त्याच 2 बैलांचे स्वप्न पडले. शांतीप्रसादचा रागवलेला चेहरा आणि ते स्वतः गाढवासारखे ओझे वाहून नेणारे. ते पुन्हा पुन्हा भीतीने जागे झाले. जेव्हा सकाळ झाली आणि सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पडली, तेव्हा ते दोघेही जागे झाले. शेतकऱ्याचा म्हातारा बैल, ज्याने त्याचे कर्ज फेडण्याचे आणि आदल्या रात्री मरण्याचे वचन दिले होते, तो खरोखरच त्याच्या जागी मृत अवस्थेत पडला होता. आणि ते पाहून त्यांना धक्काच बसला आणि ते दोघेही भयभीत झाले. शेतकरी त्याच्या शेजारी रडत आणि शोक करत बसला होता, कारण तो बैल त्याच्यासाठी फक्त एक प्राणी नव्हता, तर त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या उपजीविकेचा एक सदस्य होता. महेशने थरथरत्या आवाजात चुट्टनला म्हटले, गुरु पहा, त्या 2 बैलांनी जे सांगितले ते खरे ठरले. त्यापैकी एक खरोखरच मरण पावला आहे. तो त्याच्या मालकाच्या मागील जन्माच्या कर्जातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. चुट्टनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो महेश, हे पाहून माझा विश्वास दृढ झाला आहे की कर्माचे संतुलन अपरिवर्तनीय आहे. आपण एक पैसाही वाया घालवू नये. काही क्षण उलटलेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना सांत्वन देण्याची हिंमतही केली नव्हती. तेवढ्यात एक चिडखोर कडक दिसणारा माणूस आला. तो थेट शेतकऱ्याकडे गेला आणि ओरडला, शेतकरी, मी किती काळ तुमच्याकडे येत आहे. तुम्ही अजूनही माझे कर्ज फेडले नाही. मी तुम्हाला खूप वेळ दिला, खूप सवलती दिल्या, पण तुम्ही माझ्या सभ्यतेचा गैरफायदा घेतला. आता तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मी आज तुमचा हा दुसरा बलवान बैल माझ्यासोबत घेऊन जात आहे. मी तो माझे कर्ज फेडण्यासाठी विकेन. शेतकऱ्याने विनवणी केली, महाराज, माझ्यावर दया करा. मी लवकरच तुमचे शेवटचे पैसे परत करेन. कृपया माझ्या बैलाला माफ करा. पहा, माझ्या एका बैलाचा आज सकाळीच मृत्यू झाला आहे. माझ्यावर एवढी मोठी आपत्ती आली आहे. माझ्यावर थोडी तरी दया दाखवा. पण त्या माणसाने शेतकऱ्याच्या दुर्दशेबद्दल अजिबात दया दाखवली नाही. त्या क्रूर माणसाने शेतकऱ्याच्या दुसऱ्या जिवंत बैलाला जाड काठीने मारहाण केली आणि त्याला ओढून नेले. शेतकरी असहाय्यपणे पाहत होता आणि रडत होता. 2 गुंड, चुट्टन आणि महेश यांनी हृदयद्रावक घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. आदल्या रात्रीच्या बैलांच्या संभाषणातील प्रत्येक शब्द त्यांच्या कानात घुमत होता. त्यांच्या मनात राहिलेला थोडासा संशय आता पूर्णपणे दूर झाला होता. त्यांनी ताबडतोब त्यांच्याकडे असलेले जे काही छोटे सामान गोळा केले आणि शेतकऱ्याला काहीही न बोलता त्वरित चांदपूरला निघून गेले. आता त्यांचे एकमेव ध्येय म्हणजे शेठ शांतीप्रसादचे पैसे परत करणे आणि त्यांच्या पापांचे प्रायचित्त करणे. एक दिवस एका रात्रीच्या दीर्घ थकवणाऱ्या प्रवासानंतर भुकेले आणि तहानलेले चोर थकले होते, परंतु एका विचित्र आणि खोल दृढ निश्चयासह दोन्ही चोर शेठ शांतीप्रसादच्या हवेलीत पोहोचले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर धूर्तपणा किंवा कपट दिसून आला नाही, तर खरा पश्चाताप आणि भीती दिसून आली. ते दोघेही जवळजवळ शेठजींच्या बैठकीच्या खोलीकडे धावले, जिथे शेठजी अजूनही काही कामात व्यस्त होते. ते शेठजींच्या पाया पडले आणि म्हणाले, शेठजी, कृपया आम्हाला वाचवा. पापाच्या या खोल खाईत पडण्यापासून आम्हाला वाचवा. आमच्यावर दया करा. त्यांच्या आवाजात खरी दया होती. त्यांना असे पाहून शेठ शांतीप्रसाद आश्चर्यचकित झाले. त्यांनी शांत आवाजात विचारले, अरे भाऊ, तुम्ही दोघे कोण आहात आणि तुम्ही इतके घाबरलेले का आहात? काही अनुचित घडले आहे का? चुट्टन रडत म्हणाला, शेठजी, तुम्ही आम्हाला इतक्या लवकर विसरलात का?
आम्ही ते दुर्दैवी महेश आणि चुट्टन आहोत, ज्यांनी कालच तुमच्याकडून 2,000 रुपये उधार घेतले होते. तेवढ्यात जवळ बसलेल्या शेठजींच्या मुंशीजींनी त्यांना ओळखले. तो म्हणाला, हो शेठजी, हे दोघे तेच फसवे आहेत जे काल आले होते आणि पुढच्या जन्मात परतफेड करण्याचे आश्वासन देऊन तुमच्याकडून पैसे घेऊन निघून गेले होते. मी आत्ताच त्यांच्या हिशोबाची पुस्तके काढतो आणि तुम्हाला त्यांचा पूर्ण हिशोब सांगतो. चुट्टनने लगेच हात जोडून म्हटले, नाही नाही मुंशीजी, त्याची काही गरज नाही. साहेब, आम्हाला आमचे कर्ज आत्ताच तुम्हाला व्याजासह परत करायचे आहे. हे घ्या, तुमचे पूर्ण 2,000 रुपये मुद्दल आणि हे 100 रुपये व्याज आमच्याकडून घ्या. कृपया हे स्वीकारा आणि आमची नावे खात्यातून काढून टाका. आमच्यावर हे उपकार करा. असे म्हणत त्याने शेठजीसमोर 2,100 रुपये ठेवले. शेठजींनी पैशांकडे पाहिलेही नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद गूढ हास्य उमटले. ते खंबीर स्वरात म्हणाले, नाही भाऊ, मी माझ्या नियमांविरुद्ध असे कर्ज कधीच फेडत नाही. मी तत्वांचा माणूस आहे. तू कदाचित मला सांगितले असेल की तू पुढच्या जन्मात कर्ज फेडशील आणि मी तुझी अट मान्य केली. आता मी पुढच्या जन्मातच कर्ज फेडेन. त्यापूर्वी मी एक पैसाही स्वीकारणार नाही. चुट्टन आणि महेश जणू काही स्तब्ध झाले. त्यांना त्यांच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. महेश घाबरून म्हणाला, शेठजी, तुम्ही काय म्हणत आहात? पुढच्या जन्मात कोणी असे कर्ज फेडू शकते का? मी फक्त तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी अज्ञानामुळे असे म्हटले आहे. चुट्टनने विनवणी केली, हो शेठजी, जेव्हा आम्ही तुमचे संपूर्ण कर्ज व्याजासह आत्ताच या जन्मात फेडत आहोत, तेव्हा तुम्ही पुढच्या जन्माबद्दल अनावश्यकपणे का बोलत आहात? कृपया हे पैसे स्वीकारा आणि आम्हाला या जड ओझ्यातून मुक्त करा. शेठ शांतीप्रसाद ठाम राहिले. ते म्हणाले, मी तुला सांगितले आहे भाऊ, मी तत्वांचा आणि माझ्या वचनांचा माणूस आहे. तू पुढच्या जन्मात हे पैसे फेडण्याचे वचन दिले आहेस, म्हणून पुढच्या जन्मात मी हे कर्ज तुझ्याकडून वसूल करेन. बस, तू आता इथून निघून जाऊ शकतोस. चुट्टन आणि महेश शेठसमोर खूप रडले. हात जोडून त्यांचे पाय धरले. विविध प्रकारे विनवणी केली. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या काही प्रमुख लोकांकडून शिफारसी मिळवण्याचा प्रयत्नही केला, पण शेठ शांतीप्रसाद स्थिर राहिले. त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पैसे न घेता त्यांना त्यांच्या हवेलीतून हाकलून लावले. दोन्ही मित्र अतिशय दुःखी आणि निराश होऊन तेथून निघून गेले. त्यांना समजत नव्हते की ते या विचित्र कर्जातून कसे मुक्त होतील. शेठचे व्याजासह पैसे देऊनही ते कर्जात बुडाले. ही अशी परिस्थिती होती ज्याची त्यांनी कधीही कल्पनाही केली नव्हती. गाढवाच्या रूपात जन्माला येण्याची भीती त्यांना आणखी त्रास देत होती. भटकंती, निराशा आणि निराशेत बुडालेले ते शहराबाहेरील एका घनदाट जंगलात जाऊन पोचले. तिथे एका मोठ्या वटवृक्षाखाली त्यांना एक तेजस्वी महात्मा ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले. त्यांचा चेहरा विलक्षण, शांत आणि तेजस्वी होता. दोघांनीही महात्मांच्या पाया पडून त्यांची दुर्दशा सांगण्याची परवानगी मागितली. महात्मांनी त्यांच्या त्रासांची माहिती विचारली तेव्हा ते दोघेही सुरुवातीपासून शेवटपर्यंत खरे बोलले. त्यांनी त्यांना फसवणूक करण्याच्या त्यांच्या हेतूपासून ते बैलांमधील संभाषण आणि शेठजींच्या नकारापर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली. महात्मा ऐकत राहिले. काही वेळ डोळे मिटून नंतर स्मित हास्य करत म्हणाले, बेटा, कर्माचे कार्य गहन आणि विचित्र असते. शेठ शांतीप्रसाद हा सामान्य माणूस नाही. तो एक सद्गुणी आत्मा आणि तत्वांचा माणूस आहे. पण काळजी करू नकोस, प्रत्येक समस्येचे निराकरण असतेच. मग महात्मांनी त्यांना त्यांच्या पापांचे प्रायचित्त करण्यासाठी आणि शेठचे कर्ज फेडण्यासाठी एक अप्रत्यक्ष मार्ग सांगितला. जीवन, कृती, धर्म याबद्दल काही ज्ञान देखील दिले. ते म्हणाले, बेटा, इथून काही मैल दूर एक गाव आहे. ते एका त्रासाने ग्रस्त आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचे समाधान मिळेल. एकदा देवावर विश्वास ठेवा आणि चांगल्या कर्मांचे मार्ग अनुसरण करा.
महात्मांच्या गूढ शब्दांवर विश्वास ठेवून आणि पुन्हा एकदा त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन दोन्ही गुंड महात्मांनी दाखवलेल्या दिशेकडे निघाले. त्यांच्या हृदयात एक नवीन आशा जागृत झाली. सुमारे 1 मैल प्रवास केल्यानंतर ते महात्मांनी सांगितल्याप्रमाणे एक लहान गरीब गावात पोहोचले. गावात प्रवेश केल्यावर त्यांना जे दृश्य दिसले ते अत्यंत दयनीय होते. पाण्याचा कायमचा किंवा सहज उपलब्ध स्रोत नव्हता. जवळून विहीर, तलाव किंवा नदी किंवा ओढा वाहत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गावाला पाण्याची नितांत गरज होती. महिला आणि मुलांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दररोज 5 मैल चालत दुसऱ्या गावात किंवा नदीवर जावे लागत असे. त्यांची भांडी बहुतेकदा रिकामी असायची आणि पाण्याअभावी त्यांचे चेहरे फिके पडत होते. जमीन कोरडी आणि ओसाड होती. ही परिस्थिती पाहून चुट्टनला अचानक त्या तेजस्वी ऋषींचे शब्द आठवले. तुम्हाला स्वतः उपाय दिसेल. त्यांनी काही काळ गंभीरपणे विचार केला. जर येथे पाण्याचा कायमचा स्रोत निर्माण झाला तर तो केवळ गावकऱ्यांना मोठा फायदाच होणार नाही, तर कदाचित या दानशूर कृतीद्वारे आपले विचित्र ऋण देखील फेडता येतील. गावाची दुर्दशा पाहून दुःखी झालेल्या महेशला तो लगेच उत्साहाने म्हणाला, हे गुरु महेश, मला वाटतं की शेठचे हे विचित्र कर्ज फेडण्यासाठी माझ्या मनात एक चांगला उपाय आहे. कदाचित महात्मा याच दिशेने इशारा करत असतील. महेशने आश्चर्याने विचारले, हे खरे आहे का? कोणता उपाय गुरु? मग मला लवकर सांगा. मी आत्ताही अस्वस्थता सहन करू शकत नाही. चुट्टनने महेशच्या कानाजवळ झुकला आणि हळूहळू कुजबुजत त्याला त्याची संपूर्ण योजना समजावून सांगू लागला. महेशने चुट्टनची योजना ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. निराशेचे ढग दूर होऊ लागले आणि त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि उत्साहाचे तेज दिसू लागले. योजना ऐकून महेशचा चेहराही उजळला. वेळ वाया न घालवता दोघांनी योजनेवर काम सुरू केले. त्यांनी कुठून तरी 2 मजबूत कुदळ आणि इतर काही अनावश्यक साधने उधार घेतली. त्यांनी गावाच्या मध्यभागी अशी जागा निवडली जिथे माती मऊ होते आणि पाणी मिळण्याची शक्यता जास्त होती. ते पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने कामाला लागले. ते दिवस रात्र सकाळ आणि संध्याकाळ खोदत राहिले, न थांबता थोडेसे कोरडे अन्न खात आणि लहान विश्रांती घेत. त्यांना इतके अथक काम करताना पाहून गावकरी आश्चर्यचकित झाले, परंतु कोणीही त्यांना काहीही विचारले नाही. चुट्टन आणि महेश यांनीही त्यांच्या योजनेबद्दल कुणालाही सांगितले नाही. त्यांचे शरीर घामाने भिजले होते. त्यांचे हात फोडांनी भरले होते, परंतु त्यांना त्यांच्या पापाचे प्रायचित्त करण्याची आणि श्रीमंत माणसाच्या कर्जातून मुक्त होण्याची इच्छा होती. अगदी 1 महिन्याच्या सततच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी सुमारे 40 फूट खोल विहीर खोदण्यात यश मिळवले. एके दिवशी चुट्टनने त्याच्या कुदळीचा पूर्ण ताकदीने वापर केला तेव्हा खालून गोड पाण्याचा स्वच्छ प्रवाह बाहेर पडला. त्याच्या आनंदाला सीमाच नव्हती. हळूहळू पाणी येऊ लागले. त्यानंतर त्याने गावातील एका गवंडीला बोलावले आणि शेठ शांतीप्रसादने त्याला दिलेल्या 2000 रुपयांपैकी उरलेले काही रुपये आणि त्याच्या जुन्या बचतीतून विटा आणल्या. पडणे टाळण्यासाठी आणि पाणी काढणे सोपे होण्यासाठी त्याने विहिरीभोवती एक मजबूत कठडा बांधला. संपूर्ण कामासाठी त्याला शेठकडून उधार घेतलेल्या सुमारे 2000 रुपयांचा खर्च आला. विहीर पूर्णपणे पूर्ण झाल्यावर आणि गोड थंड पाण्याने काठोकाठ भरल्यावर गावकऱ्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. पण चुट्टन आणि महेश यांना त्यांचे काम पूर्ण झाल्याचे अजून वाटलेच नव्हते. विहीर तयार झाल्यावर चुट्टन महेशला म्हणाला, चला गुरु, आता तुमच्या काठ्या काढा आणि विहिरीजवळ उभे राहा. गावकऱ्यांना या नवीन तयार केलेल्या विहिरीबद्दल कळताच ते इकडे येण्यास तयार होतील. ते पाण्यासाठी त्यांची भांडी घेऊन येथे धावत येतील, हे उघड होईल. महेशने आपली जाड काठी हवेत फिरवत म्हटले, काळजी करू नका गुरुजी. जरी भगवान इंद्र तुमच्या योजनेनुसार पाणी आणण्यासाठी येथे आले तरीही मी त्यांना शेठ शांतीप्रसादजींच्या परवानगीशिवाय या विहिरीतून एक थेंबही पाणी काढू देणार नाही.
मग ते दोघेही, चुट्टन आणि महेश, हातात जाड काठ्या घेऊन नव्याने बांधलेल्या विहिरीचे रक्षण करू लागले. जणू काही ती एक राजेशाही संपत्ती आहे. जेव्हा गावकऱ्यांना या आश्चर्यकारक विहिरीबद्दल पूर्णपणे माहिती मिळाली, ज्यामध्ये इतके स्वच्छ आणि गोड पाणी होते, तेव्हा त्यांना त्यांचा आनंद आवरता आला नाही. त्यांनी ताबडतोब त्यांच्या घरातून माती आणि पितळेची भांडी, बादल्या आणि इतर भांडी घेतली आणि विहिरीकडे धाव घेतली. वर्षानुवर्ष असलेली तहान आज शांत होणार होती. गावकऱ्यांचा जमाव जवळ येत असल्याचे पाहून चुट्टनने आपली काठी जमिनीवर आपटली आणि मोठ्या आवाजात म्हणाला, तुम्ही सर्वजण तिथेच थांबा. या विहिरीपासून दूर राहा. आम्ही कुणालाही या विहिरीतून एक थेंबही पाणी काढू देणार नाही. मोठ्या आशेने आलेले गावकरी निराश झाले. एक म्हातारा गावकरी पुढे आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही असा अन्याय का करता? तुम्ही दोघांनी आमच्या गावावर खूप मोठे उपकार केले आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आमच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे. आम्हाला पाण्याच्या प्रत्येक थेंबाची आस आहे. ही विहीर बांधून तुम्ही खरोखरच आमच्या गावकऱ्यांवर खूप मोठे उपकार केले आहेत. आम्ही तुमचे कायमचे आभारी राहू. मग तुम्ही आम्हाला पाणी काढण्यापासून का रोखत आहात? महेश कडक स्वरात म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुमच्यावर उपकार केले आहेत ते बरोबर आहे, पण ही विहीर आमची नाही, म्हणून आम्ही तुम्हाला पाणी काढू देणार नाही. गावकरी आश्चर्यचकित झाले. ही तुमची नाही, मग ती विहीर कोणाची आहे? चुट्टन म्हणाला, ही विहीर आमची नाही, ती चांदपूरचे प्रसिद्ध शेठ श्री शांतीप्रसाद यांची आहे. आम्ही ती केवळ त्यांचे सेवक म्हणून बांधली आहे. त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कुणालाही या विहिरीतून पाणी काढू देणार नाही. महेशने समर्थनार्थ उत्तर दिले, हो, जर तुम्हाला या विहिरीचे पाणी हवे असेल तर आधी शेठ शांतीप्रसाद यांची परवानगी घ्या. जर त्यांनी परवानगी दिली तर आम्हाला कोणताही आक्षेप नाही. गावकरी निराश झाले, पण आशेचा एक किरण कायम राहिला. त्यांनी आपापसात सल्लामसलत केली आणि नंतर एक शिष्टमंडळ तयार केले, ज्यामध्ये गावप्रमुख आणि काही इतर प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता, आणि ते शेठ शांतीप्रसाद यांना भेटण्यासाठी चांदपूरला निघाले. जेव्हा संपूर्ण गाव शेठ शांतीप्रसाद यांच्या हवेलीत पोहोचले, तेव्हा त्यांना पाहून शेठ काहीसे आश्चर्यचकित झाले. गावप्रमुखांनी हात जोडून शेठजींना विनंती केली, महाराज, कृपया आमच्यावर दया करा. आम्ही मोठ्या आशेने तुमच्या दाराशी आलो आहोत. शेठ शांतीप्रसाद यांनी शांतपणे विचारले, काय झाले भाऊ? तुम्ही इतके दुःखी का दिसता आणि तुम्ही माझ्याकडे अशी विनवणी का करत आहात? मी नकळत तुमचे काही वाईट केले आहे का, की काही गुन्हा केला आहे? मग गावप्रमुखांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी त्यांच्या गावाच्या भयानक पाण्याच्या समस्येची सविस्तर माहिती दिली. 2 अनोळखी लोकांनी एक उल्लेखनीय विहीर कशी बांधली होती आणि नंतर ती विहीर शेठजींची आहे असा दावा करून त्यांना त्यातून पाणी काढण्यापासून रोखले. शेवटी गावप्रमुख म्हणाले, शेठजी, तुम्ही आता आमचे पोट भरणारे आहात. कृपया आम्हाला तुमच्या विहिरीतून पाणी काढण्याची परवानगी द्या, जेणेकरून आम्ही आमची मुले जगवू शकू आणि आमचे सर्व दुःख कमी होऊ शकेल. तुमचा हा दयाळूपणा आम्ही कधीही विसरणार नाही. गावकऱ्यांची संपूर्ण कहाणी ऐकून शेठ शांतीप्रसाद आश्चर्यचकित झाले आणि काहीसे गोंधळले. ते म्हणाले, तुमचा एक गंभीर गैरसमज आहे भाऊ. मी तुमच्या गावात एकही विहीर बांधलेली नाही. मी तुमच्या गावाला कधीच भेट दिली नाही. नक्कीच ते दोघे तुमच्याशी खोटे बोलत आहेत आणि विनोद करत आहेत. गावकरी निराशेने म्हणाले, नाही नाही, असे म्हणू नका. शेठजी, ते दोघेही तुमचा उल्लेख मोठ्या आदराने करत होते. आम्ही तुमच्याकडे मोठ्या आशेने आणि श्रद्धेने आलो आहोत. कृपया आमची विनंती स्वीकारा. शेठजींनी ठामपणे उत्तर दिले, पण भाऊ, जेव्हा मी तिथे विहीरही बांधलेली नाही, तेव्हा मी तुम्हाला त्या विहिरीतून पाणी काढण्याची परवानगी कशी देऊ शकतो? ते हास्यास्पद असेल. मी असे म्हणतो म्हणून तो तुम्हाला पाणी काढू देईल का, जेव्हा विहीर माझीही नाही? गावकरी एक सुरात म्हणाले,
नक्कीच शेठजी, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते म्हणत होते की तुमचे आदेश सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. फक्त एकदा आमच्यासोबत या आणि त्या दोघांना स्वतः सांगा की गावकऱ्यांना पाणी काढण्याची परवानगी दिली पाहिजे. शेठ शांतीप्रसादांनी थोडा वेळ विचार केला. त्यांना हे सगळे प्रकरण गूढ आणि गोंधळात टाकणारे वाटले. शेवटी गावकऱ्यांचा तीव्र आग्रह आणि त्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांचे हृदय वितळले. ते म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्याशी सहमत आहे. चला भावांनो, मी तुमच्यासोबत तुमच्या गावी येतो. मग संपूर्ण सत्य तुम्हाला कळेल आणि सर्व काही स्पष्ट होईल. आपल्यासोबत मुंशीजींना घेऊन आणि काही आवश्यक वस्तू सोबत घेऊन शेठ गावकऱ्यांसह त्या गावाकडे निघाले. गावाजवळ येताच त्यांना चुट्टन आणि महेश एका विहिरीजवळ हातात काट्या घेऊन उभे असलेले दिसले. मुंशीजींनी त्यांच्या तीक्ष्ण नजरेने त्यांना ओळखले. तो शेठला म्हणाला, शेठजी, हे दोघेही तेच फसवे आहेत, चुट्टन आणि महेश, ज्यांनी काही काळापूर्वी तुमच्याकडून 2,000 रुपये उसने घेतले होते आणि पुढच्या आयुष्यात ते परत करण्याचे वचन दिले होते. ते किती अहंकाराने इथे उभे आहेत ते पहा. शेठ शांतीप्रसादनेही त्यांना ओळखले. ते स्वतःशी म्हणाले, हो, मी त्यांनाही ओळखतो. पण या बदमाशांनी इथे कोणती नवीन युक्ती आणि गोंधळ निर्माण केला आहे काय माहिती. त्यांच्या धूर्तपणाला सीमा नाही. जेव्हा शेठजी विहिरीजवळ पोहोचले तेव्हा चुट्टन आणि महेश त्यांनी त्यांच्यावर प्रतिक्रियाही दिली नाही. जणू काही त्यांना शेठला पाहून भाग्य मिळाले आहे. त्यांनी शेठजींना नमन केले. शेठजींनी कठोर स्वरात विचारलं, काय झालं चुट्टन आणि महेश? तुम्ही इथे कोणती नवीन युक्ती आणि गोंधळ निर्माण केला आहे? तुम्ही गावकऱ्यांना असं का सांगत आहात की ही विहीर माझी आहे, जेव्हा मी ती बांधलीच नाही? चुट्टनने अतिशय नम्रपणे उत्तर दिले, आम्ही कोणतीही युक्ती किंवा गोंधळ निर्माण केलेला नाही. शेठ, आम्ही फक्त प्रामाणिक आहोत. ही विहीर खरोखर तुमची आहे. तुमच्या स्वतःच्या पवित्र संपत्तीने बांधलेली आहे. म्हणूनच आम्ही गावकऱ्यांना तुमच्या परवानगीशिवाय या विहिरीतून पाणी काढण्यास मनाई केली आहे. जर तुम्ही आम्हाला आता परवानगी दिली तर आम्ही त्यांना आनंदाने पाणी काढू देऊ. आम्हाला त्यावर कोणताही आक्षेप नाही. शेठजी काहीशा रागाने म्हणाले, तुम्ही दोघे कशाबद्दल बोलत आहात? जेव्हा मी ही विहीर बांधलीच नाही तेव्हा तुम्हाला माझी परवानगी का हवी आहे आणि ती माझी कशी झाली? महेश पुढे सरकला आणि म्हणाला, हे खरे आहे शेठजी, तुम्ही स्वतः येऊन ही विहीर बांधली नाही. हे देखील खरे आहे की तुम्ही आम्हाला ती बांधण्याचा आदेश दिला नाही, पण त्यावर खर्च झालेले पैसे तुमचे आहेत, नाही का? माझे पैसे? शेठजींनी आश्चर्याने विचारले. ते कसे आहे भाऊ? कृपया स्पष्टपणे सांगा. चुट्टनने उत्तर दिले, ऐका शेठजी, मी तुम्हाला संपूर्ण कहाणी सांगतो. आम्ही 1 महिना आणि 2-3 दिवसांपूर्वी तुमच्याकडून 2,000 रुपये उधार घेतले होते. त्या कर्जाच्या पूर्ण रकमेतून आम्ही ही विहीर बांधण्यासाठी दिवसरात्र काम केले. जर तुम्ही फक्त असे म्हटले की ही विहीर माझी आहे तर आमचे 2,000 रुपयांचे कर्ज, जे आम्ही पुढच्या आयुष्यात परत करण्याचे वचन दिले होते, ते फेडले जाईल आणि या गरीब गावकऱ्यांचे भयानक पाण्याचे संकट कायमचे दूर होईल. एक मार्ग 2 कामे शेठजी. त्यांच्या हुशार बोलण्याने शेठ शांतीप्रसाद स्तब्ध झाले. त्यांना समजले की या दोघांनी हुशारीने त्यांना अडचणीत आणले आहे. काही क्षण शांत राहिल्यानंतर ते म्हणाले, नाही, मी कोणत्याही परिस्थितीत हे माझे हक्काचे आहे असे सांगू शकत नाही. ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध असेल. मी तुम्हाला दिलेले कर्ज वचन दिल्याप्रमाणे मी माझ्या पुढच्या आयुष्यात ते तुमच्याकडून घेईन, या आयुष्यात नाही. हे ऐकून चुट्टन आणि महेश यांनी काळजीचे नाटक केले आणि म्हणाले, बरं शेठजी, जर तुम्ही ते तुमचे मानले नाही तर आम्ही कोणालाही या विहिरीचे एक थेंबही पाणी घेऊ देणार नाही. जरी हे सर्व गावकरी आमच्यासमोर दुःखाने मेले तरीही आम्ही या विहिरीचा मालकी हक्कही सांगू शकत नाही, कारण ती तुमच्या पैशाने बांधली गेली आहे. महेश पुढे म्हणाला, हो शेठजी, काळजीपूर्वक विचार करा. जर हे गरीब लोक पाण्याशिवाय मेले तर सर्व पाप आणि दोष तुमच्यावर येईल, कारण तुमच्या एका होने त्यांचे जीवन वाचवू शकते
आणि जर तुम्ही तिला तुमची विहीर म्हणाल आणि त्यांना पाणी पिण्याची परवानगी द्याल तर त्यांचे सर्व पुण्य आणि आशीर्वाद तुमचेच असतील. आता निर्णय तुमच्या हातात आहे. त्यांचे मार्मिक शब्द ऐकून आणि त्यांच्या हट्टीपणामुळे जर इतके निष्पाप लोक तहानेने मेले तर पाप त्यांचेच असेल असा विचार करून गावकरीही शेठजींच्या पाया पडले आणि त्यांना विनंती केली की त्यांनी विहीर स्वतःची आहे हे मान्य करावे आणि त्यांना पाणी काढू द्यावे. हो शेठजी, कृपया असे म्हणा, आमच्यावर दया करा, हे आवाज सर्व बाजूंनी गुंजत होते. शेठ शांतीप्रसाद एका विचित्र पेचात अडकले. एकीकडे त्यांची तत्वे, त्यांचे वचन होते आणि दुसरीकडे इतक्या लोकांचे जीव वाचवण्याची आणि पुण्य मिळवण्याची संधी होती. काही काळ खोल विचारात मग्न राहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले. ते म्हणाले, ठीक आहे भावांनो, आज तुम्ही दोघे हुशार लोक जिंकलात आणि मी हरलो. तुमच्या अद्भुत तर्क आणि तुमच्या शहाणपणामुळे मी नतमस्तक होतो. आजपासून ही विहीर माझी मानतो आणि तुम्हा दोघांनाही तुमच्या 2000 रुपयांच्या कर्जातून मी पूर्णपणे मुक्त करतो. जा, गावकऱ्यांना सांगा की ते या विहिरीतून त्यांच्या मनापासून पाणी काढू शकतात. हे ऐकून गावकरी आनंदाने उफाळून आले. त्यांनी जय शेठ शांतीप्रसाद, जय शेठ शांतीप्रसाद असे जयघोष केले. भांडे आणण्यासाठी त्यांच्या घरातून धाव घेतली. गावात विहिरीमुळे एक उत्सवाचे वातावरण पसरले. गावकरी निघून गेल्यावर शेठ शांतीप्रसादने चुट्टन आणि महेशकडे पाहिले आणि म्हणाले, भाऊ, हे सर्व तर ठीक आहे. माझ्या कर्तव्यांचे आणि तत्वांचे उल्लंघन न करता एक प्रकारे त्यांचा आदर करता तुम्ही माझे कर्ज फेडले आहे याची मी प्रशंसा करतो आणि त्याचे कौतुक करतो. त्यासाठी तुमच्या दोघांच्याही चातुर्याचे मी कौतुक करतो. पण कर्जाच्या बहाण्याने मला फसवण्याच्या आणि लुटण्याच्या उद्देशाने पहिल्यांदा माझ्याकडे आलेले तुम्ही अचानक माझे कर्ज फेडण्यास इतके उत्सुक का झाला आहात याबद्दल मला खूप गोंधळ आहे. तुमच्या वृत्तीत हा बदल कशामुळे झाला? चुट्टन हात सोडून म्हणाला, बरोबर आहे शेठ, आम्हाला सुरुवातीला तुम्ही मूर्ख आणि भोळे आहात असे वाटले होते आणि आम्ही तुम्हाला लुटू इच्छित होतो आणि आम्ही लुटलेही. पण नंतर एका घटनेने आमचे डोळे उघडले ज्याने आमच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकला. मग चुट्टनने काहीही न लपवता शेठ शांतीप्रसाद आणि मुंशीजींना शेतकऱ्याच्या घरी राहण्याची, रात्री बैलांकडून ऐकलेल्या गूढ संभाषणाची, एका बैलाचा मृत्यू, दुसऱ्या बैलाचे नुकसान आणि त्यानंतर झालेल्या पश्चातापाची कहाणी सविस्तरपणे सांगितली. संपूर्ण कहाणी ऐकून शेठ शांतीप्रसाद आणि मुंशीजी दोघेही स्तब्ध झाले. शेठजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, खरोखर कर्माचा मार्ग अनंत आहे आणि देवाचा खेळ विचित्र आहे. त्याने तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी किती अद्भुत योगायोग घडवला आहे. लवकरच सर्व गावकरी त्यांची भांडी घेऊन विहिरीजवळ आले आणि एकमेकांना आनंदाने मदत करत पाणी भरू लागले. मुलांच्या हास्याने आणि महिलांच्या शुभगीतांनी वातावरण गुंजून गेले. आता संपूर्ण गाव आनंदी होते. शेठ शांतीप्रसादलाही गुप्तपणे आनंद झाला की त्यांनी इतक्या लोकांचा फायदा केला. चुट्टन आणि महेश देखील कर्जाच्या जड ओझ्यापासून आणि त्यांच्या पापांच्या प्रायचित्तापासून मुक्त झाल्यामुळे अत्यंत आनंदी आणि शांत होते. ते कठोर परिश्रम करून प्रामाणिकपणे आपले जीवन जगू लागले. त्यांच्या आयुष्यात एक खरा आणि चिरस्थायी बदल झाला होता आणि शेठ शांतीप्रसाद म्हणून ओळखली जाणारी विहीर वर्षानुवर्ष त्या गावाची जीवनरेखा राहिली. कलियुग असो किंवा सत्ययुग, माणसाला त्याच्या कर्मांची किंमत मोजावीच लागते. या जगात कोणीही काहीही केले तरी त्यांच्या मते एखाद्याच्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतील. हा जगाचा नियम आहे. म्हणूनच चांगले कर्म करण्याचा आणि वाईट कर्मांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. आपण लहानपणापासूनच देव देतो तर छप्पर फाडून देतो ही म्हण ऐकत आलो आहोत, कारण आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला जे सांगितले ते आपण मानत होतो. पण त्याचा खरा अर्थ काय आहे हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांवरून शिकला असाल. जेव्हा देव एखाद्या व्यक्तीच्या कर्मांचा हिशोब घेतो तेव्हा काय होते? एका छोट्या कथेतून हे समजून घ्या.
मृत्यूनंतर 2 पुरुष देवाच्या दरबारात आले, जिथे त्यांच्या कर्मांचा हिशोब घ्यायचा होता. देवाने चित्रगुप्ताला मृतांमधून काही 2 पुरुषांचा हिशोब आणण्याचा आदेश दिला. दोन्ही पुरुषांचे हिशोब आणण्यात आले. तपासणी केल्यावर असे आढळून आले की जो माणूस आता बेमान होता तो एकेकाळी खूप प्रामाणिक होता. त्याने इतकी चांगली कृत्ये केली होती आणि इतका प्रामाणिकपणा राखला होता की त्याला त्याचे मोठे भाग्य लाभले होते. पण तो आपले नशीब साध्य करण्यापूर्वीच शेवटची परीक्षा आली. जेव्हा ती परीक्षा आली तेव्हा त्याने आपला संयम गमावला आणि बेईमानीचा स्वीकार करत आपला मार्ग बदलला. त्याच्या नशिबात असलेले भाग्य इतके कमी झाले की त्याला फक्त 1000 रुपये असलेले पाकीट सापडले. प्रत्यक्षात त्याच्यासाठी काय ठरले होते तर त्याच्या अप्रामाणिक मार्गाचा त्याच्या नशिबावर परिणाम झाला होता. म्हणून देवही त्याला आणखी काहीही देऊ शकत नव्हता, कारण देवही निसर्गाच्या नियमांनी बांधलेला आहे. आता दुसऱ्याची पाळी आली, जो खूप प्रामाणिक होता. जेव्हा त्याचा हिशोब पाहिला की तो पूर्वी खूप बेईमान होता आणि त्याच्या या बेईमानीमुळे त्याला कठोर शिक्षा भोगावी लागणार होती. पण शिक्षा मिळण्यापूर्वी त्याला आपले जीवन सुधारण्याची शेवटची संधी मिळाली. त्याने ते स्वीकारले आणि प्रामाणिकपणे जीवनशैली स्वीकारून स्वतःला सुधारले. परिणामी त्याची संपूर्ण शिक्षा फक्त एका काट्यात कमी झाली. त्याला जो काटा लागला तो त्याच्या प्रामाणिकपणाचा परिणाम नव्हता, तर त्याच्या मागील अप्रामाणिक जीवनासाठी त्याने भोगलेल्या शिक्षेचा परिणाम होता. देव सर्वात वाईट व्यक्तीलाही सुधारण्याची संधी देतो आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीच्या चांगुलपणाची परीक्षा घेतो. आज जगात बरेच लोक म्हणतात की जर तुम्ही अप्रामाणिक जीवन जगलात तर तुम्हाला त्याचा आनंद मिळेल, परंतु हा आनंद अल्पकालीन आहे, कारण सद्गुणांचे फळ कमी होताच त्याचे परिणाम अत्यंत कठीण होतील. ज्याप्रमाणे रात्र दिवसानंतर येते त्याचप्रमाणे आपल्याला चांगल्या कर्मांचे फळ निश्चितच मिळते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कृतींबद्दल काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि निर्णय घेतले पाहिजेत, कारण केवळ त्या कृती आपल्याला योग्य दिशा दाखवतात. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस हा येतोच. हा निसर्गाचा नियम आहे. हे चक्र सतत चालू राहते. त्याचप्रमाणे हा देखील एक निश्चित नियम आहे की आपल्याला चांगल्या कर्मांचे चांगले परिणाम आणि वाईट कर्मांचे वाईट परिणाम नक्कीच मिळतात, कितीही वेळ लागला तरीही. हा अटळ नियम लक्षात ठेवून प्रत्येक व्यक्तीने आपल्या कृतींबद्दल अत्यंत सावधगिरीने आणि विवेकाने निर्णय घेतले पाहिजेत. कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपण त्यांचे संभाव्य परिणाम विचारात घेतले पाहिजेत. आपण स्वतःला विचारले पाहिजे की ही कृती धर्म आणि नैतिकतेनुसार आहे का? हो, हे कोणाचे नुकसान करणार नाही ना? जेव्हा आपण आपले कार्य विचारपूर्वक आणि विवेकपूर्वक निवडतो तेव्हा त्या कृती आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवतात आणि आपल्याला प्रगती आणि कल्याणाकडे घेऊन जातात. भक्तांनो, आजसाठी एवढेच. व्हिडिओ लाईक आणि शेअर केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांब, सदाशिव, राधे राधे, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि शेअरने ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल देखील दाबा, जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ चुकवणार नाही. भगवान श्रीकृष्ण आणि देवांचे देव महादेव तुम्हाला नेहमीच निरोगी, आनंदी आणि कर्तव्याच्या मार्गावर ठेवो. स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण, राधे राधे, जय माता पार्वती, सांब, सदाशिव, श्री स्वामी समर्थ.